क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 7 जानेवारीचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. ही सिरीज आपण चालू केलेली आहे. ही सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही सिरीज UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयोगाची आहे. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफने एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन. याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला आता आपण आपले चालू घडामोडीचे प्रश्नाचे सिरीज सुरू करूया. तर काल विचारला गेला प्रश्न, डिसेंबर 2025च्या आकड्यानुसार देशात एकूण GST संकलनात कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार होता आपला ऑप्शन क्रमांक 3, आपला महाराष्ट्र राज्य. त्यानंतर पाहूया आपण आजचे प्रश्न. वर्दीतील माणसाची नोंदी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या पुस्तकाचे लेखक आपले महाराष्ट्र राज्याचे महासंचालक सदानंद दाते हे आहेत. आता आपण यांच्याबद्दल माहिती पाहूया. सदानंद दाते IPS, सध्याचे पद 1990 बॅचचे IPS अधिकारी आहेत. ते महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक DGP आहेत. त्यांनी 3 जानेवारी 2026 रोजी रश्मी शुक्ला यांच्याकडून पदभार स्वीकारला. 26/11चा पराक्रम, 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्यांना कामा हॉस्पिटलमध्ये अजमल कसाब आणि त्यांच्या साथीदारांच्या जीवाची पर्वा न करता मुकाबला केला. गंभीर जखमी असूनही त्यांनी धैर्याचा लढा दिला. शौर्य पदक, त्यांच्या अतुलनीय धैर्यासाठी त्यांना राष्ट्रपतीच्या पोलीस शौर्य पदक PPMG या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आलेला आहे. महत्त्वाची पदे, त्यांनी यापूर्वी महाराष्ट्र तपास यंत्रणा NIAचे प्रमुख आणि महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाचे ATSचे प्रमुख आणि मीरा भाईदर वसई विरार याचे पहिले पोलीस उपायुक्त म्हणून काम केलेले आहेत. शिक्षण, ते केवळ एक कार्यक्षम अधिकारी नाही तर एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी कास्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट ही पदवी घेतली असून पुणे विद्यापीठातून आर्थिक गुन्ह्या विषयात PhD पण प्राप्त केलेली आहे. तर ही खूप महत्त्वाची माहिती महाराष्ट्राचे जे महासंचालक आहे सदानंद दाते यांच्याबद्दल. आता आपण पाहूया पुढला प्रश्न. 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? तर ते पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. आता नुकतंच 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं, जे साताऱ्यामध्ये झालेलं आहे. आता आपण पाहूया पुढला प्रश्न. भारतीय अन्न महामंडळ FCI स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती? तर FCIची स्थापना 14 जानेवारी 1965 रोजी झालेली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर FCI बद्दलच प्रश्न. भारतीय अन्न महामंडळ चे अध्यक्ष आणि व्यवस्थापिक संचालक म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2, रवींद्र कुमार अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता आपण FCI बद्दल माहिती पाहूया. स्थापना 14 जानेवारी 1965 रोजी स्थापना झाली. मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली इथे. मूळ उद्देश शेतकऱ्याकडून किमान आधारभूत किमतीत MSP धान्य खरेदी करणे आणि देशाचे अन्न सुरक्षा टिकवणे. मुख्य कार्य अन्नधान्याची खरेदी, साठवणूक, वाहतूक आणि रेशन दुकानदाराद्वारे PDS वितरण करणे. नियंत्रण हे केंद्र सरकारची ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय या अंतर्गत येते. तर ही खूप महत्त्वाची माहिती भारतीय अन्न महामंडळ FCI बद्दल. आता आपण पाहूया पुढला प्रश्न. नुकतंच व्हेनेझुएलाचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2, डेल्सी रॉड्रिग्ज. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न. जानेवारी 2026 मध्ये ताज्या घडामोडी अनुसार व्हेनेझुएलाचे कोणत्या
नेत्याला अमेरिकेने ताब्यात घेतल्याचा दावा केला जात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2, निकोलस मादुराओ यांना ताब्यात घेतलं असा दावा करण्यात येत आहे. आता नुकतंच अमेरिका आणि व्हेनेझुएला यांचा संघर्ष आपल्या चालू घडामोडीमध्ये बातम्यामध्ये आहे, तर आपण याबद्दल माहिती पाहूया. अमेरिका आणि व्हेनेझुएला याच्यातील संघर्ष. तेलाचा साठा. व्हेनेझुएला जगातला सर्वात मोठा कच्च्या तेलाचा साठा आहे, ज्याच्यावर नियंत्रण मिळवणं हे जागतिक राजकारणाचं केंद्र आहे. आर्थिक निर्बंध. अमेरिकाने व्हेनेझुएलावर कडक आर्थिक निर्बंध लादलेले आहेत, ज्यामुळे तिथली अर्थव्यवस्था कोलमडली आहे. सत्ता संघर्ष. अमेरिका निकोलस मादुरो यांना हुकुमशाह मानते आणि तिथल्या लोकशाहीवादी विरोधी पक्षाला पाठिंबा देते. महागाई आणि स्थलांतर. व्हेनेझुएला प्रचंड महागाईमुळे लाखो नागरिक देश सोडून पळून जात आहेत, ज्याचा ताण अमेरिकेच्या सीमावर पडत आहे. रशिया आणि चीनचा हस्तक्षेप. अमेरिकेला विरोध करण्यासाठी रशिया आणि चीन व्हेनेझुएलाच्या लष्करी आणि आर्थिक मदत करत आहे. अंमली पदार्थ तस्करी. अमेरिकाने मादुराओ सरकारवर ड्रग्ज तस्करीचा आरोप लावून त्यांच्या अटकेसाठी बक्षीस जाहीर केलेलं आहे. ताज्या घडामोडी. सध्या अमेरिकाने व्हेनेझुएलाच्या समुद्र किनाऱ्याजवळ नौदल तैनात केल्यामुळे दोन्ही देशात युद्ध संकट तणाव निर्माण झालेला आहे आणि नुकतंच अमेरिकेने जे व्हेनेझुएलाचे नेते आहेत निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतल्याचा दावा पण करत आहेत. आता आपण पाहूया पुढला प्रश्न. आयनूर अम्मानूर उत्सव तमिळनाडू राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यात साजरा होतो? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 4, नीलगिरी. तर विद्यार्थी मित्रांनो, आयनूर अम्मानूर उत्सव हा तमिळनाडू राज्यात साजरा करतो असा पण प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकते. आणि कोणत्या जिल्ह्यात साजरा करतो? तर तुमचा आन्सर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 4, नीलगिरी. त्यानंतर पुढला प्रश्न घेण्याआधी आपण याबद्दल इन्फॉर्मेशन पाहूया. आयनूर अम्मानूर उत्सव कोठा आदिवासी जमातीतील धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव, विशेषतः महिला. सोल्लूर कोकुल गाव, उदामंडल उटी जवळ, नीलगिरी जिल्हा, तमिळनाडू. कोटा जमातीचे लोक, विशेषतः महिला. डिसेंबर-जानेवारी महिन्यात दर 2 वर्षांना एकदा असतो. उत्सवाचे देव. आयनूर म्हणजे पुरुष देव, अम्मानूर म्हणजे स्त्री देवता. उत्सव. चांगला पाऊस व पीक यासाठी प्रार्थना. तरुण मुली भांडे बनवणं शिकतात. अन्नधान्याची पूजा आणि कृषी समृद्धीसाठी. तर ही आयनूर अम्मानूर उत्सव याबद्दल महत्त्वाची माहिती. आता आपण पाहूया पुढला प्रश्न. 44वी ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धा मुलींच्या गटात कोणत्या राज्याने विजेतेपद पटकावलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्र. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. 44वी कुमार मुली ज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा स्थळ. ही स्पर्धा कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथे पार पडली. आवृत्ती. हे खो खो स्पर्धा 44वी राष्ट्रीय ज्युनियर आवृत्ती होती. स्पर्धेचा निकाल. मुलीचा गट विजेता. मुलीच्या गटात महाराष्ट्र राज्याने ऐतिहासिक विजय मिळवत विजेतेपद गोल्ड मेडल पटकावलं आहे. अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिशा संघाचा पराभव केला. मुलाचा गट. मुलाच्या गटात यजमान कर्नाटक संघाने विजेतेपद पटकावलेलं आहे. अंतिम सामन्यात कर्नाटकने महाराष्ट्र संघाला पराभव केलेला आहे आणि महाराष्ट्र उपविजेता ठरलेला आहे. महत्त्वाचे निष्कर्ष. महाराष्ट्राच्या मुलींनी राष्ट्रीय स्तरावर आपले वर्चस्व सिद्ध केलेले आहे. कर्नाटकाच्या मुलांनी घराच्या मैदानावर चॅम्पियन होण्याचा मान मिळवलेला आहे. तर ही खूप महत्त्वाची माहिती 44वी कुमार मुली ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धा खो खोबद्दल. आता आपण पाहूया पुढला प्रश्न. नॉमिनल GDP नुसार भारताने कोणत्या देशाला मागे टाकून जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्थेचा मान मिळवलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2, जपान. याला मागे टाकून भारताने चौथी मोठी अर्थव्यवस्थेचा मान मिळवलेला आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. भारताने जपानला मागे टाकले. प्रकार. नॉमिनल GDP अनुसार भारताच्या नॉमिनल GDP 4.18 ट्रिलियन अमेरिकन डॉलर झालेला आहे. प्रसिद्ध 30 डिसेंबर 2015
2025च्या अहवालानुसार केंद्र सरकारने हा अहवाल प्रकाशित केला. 2025 अ डिफायनिंग इयर ऑफ इंडियन ग्रोथ असं या अहवालाला नाम देण्यात आलेलं आहे. 2030 भारत जर्मनीला मागे टाकणार. IMFच्या 2025च्या अंदाजानुसार भारताचे GDP 4.51 ट्रिलियन आणि जपानची 4.46 ट्रिलियन असेल. आता क्रमवारी पाहूया आपण 2025-26ची. तर पहिल्या क्रमांकावर अमेरिका 30 ते 31 ट्रिलियन डॉलर एवढी त्याची अर्थव्यवस्था आहे. त्यानंतर चीन 19 ते 20 ट्रिलियन डॉलर. त्यानंतर जर्मनी 5 ट्रिलियन डॉलर आणि भारत 4.8 ट्रिलियन डॉलर एवढी इकॉनॉमी आहे. तर हा क्रम विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा, कारण की तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये ही क्रमवारी विचारू शकते. हे लक्षात ठेवा. IMF 2025 साठी 6.6 आणि 2026 साठी 6.2 वाढ. वर्ल्ड बँक 2026 साठी 6.5 आणि मूडी भारत G20 मधला सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था असं मूडीजनं सांगितलं आहे. तर ही खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. आता विद्यार्थी मित्रांनो आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक आपल्या चालू घडामोडीच्या जे प्रश्नाची सिरीज आहे ती पाहतो. आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे भारताची जी पहिली हायड्रोजन ट्रेन आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. चला आता आपण याची माहिती पाहूया. सर्वप्रथम हायड्रोजन ट्रेनची कार्यपद्धत हे फ्यूल सेल तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, ज्यामध्ये हायड्रोजन वायू आणि ऑक्सिजनच्या रासायनिक प्रक्रियेतून वीज निर्माण होते. आता ही प्रोसेस कशी होते? इंधन फ्यूल ट्रेनमध्ये हायड्रोजन वायू उच्च दाबाखाली विशेष टक्क्यामध्ये साठवला जातो आणि त्यानंतर प्रक्रिया तांत्रिक रचनेत असलेला फ्यूल सेलमध्ये हायड्रोजन आणि हवेतील ऑक्सिजन एकत्र आणलं जाते. या संयोगातून रासायनिक अभिक्रिया केमिकल रिॲक्शन होते आणि वीज इलेक्ट्रिसिटी निर्माण होते आणि उष्णता पण निर्माण होते. अशा प्रकारे हायड्रोजन ट्रेनचा इंजिन कार्य करतो. त्यानंतर आपण काही स्टॅटिक माहिती पाहूया. प्रारंभ भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन 20 जानेवारी पासून धावणार आहे. ही ट्रेन हरियाणात जींद ते सोनीपत या मार्गावर धावेल. क्षमता 10 डब्याची या ट्रेनमध्ये एका वेळेस 2500 प्रवासी प्रवास करू शकतात. तांत्रिक वैशिष्ट्य वेग या ट्रेनचा वेग ताशी 140 किलोमीटर इतका असेल. इंजन यामध्ये 2400 किलोवॅट क्षमतेची शक्तिशाली इंजन आहे. निर्मिती हे ट्रेन पूर्णपणे मेक इन इंडिया आहे आणि ही चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी ICF मध्ये तयार झालेला आहे. जागतिक स्थान आता भारत हायड्रोजन ट्रेन चालवणारा भारत हा जगातला 8वा देश ठरणार आहे आणि भारत विकसित देशामध्ये आपलं नाव त्यांनी नोंदवलेलं आहे. इंधन आणि पर्यावरण. इंधन कार्यक्षमता 3060 किलो हायड्रोजनमध्ये ही ट्रेन 180 किमी अंतर पार पाडू शकते. तुलना 1 किमीच्या प्रवासासाठी 2 किलो हायड्रोजन लागतो, तर डिझेल आणि ट्रेन तेवढ्याच अंतरासाठी 4.5 लिटर डिझेल लागतं. म्हणजे ही ट्रेन 100% प्रदूषण मुक्त ट्रेन आहे आणि ही ट्रेन धुराऐवजी फक्त पाणी आणि वाफ उत्सर्जित करते, ज्यामुळे प्रदूषण होत नाही. तर ही ट्रेनचे आणखी काही फायदे आहेत. प्रवाशासाठी सुविधा मेट्रोसारखा अनुभव ह्या ट्रेनमध्ये होतो. शांत प्रवास हायड्रोजन ट्रेनचा आवाज होत नाही, त्यामुळे प्रवास शांत होईल. स्वचलित दरवाजे मेट्रोप्रमाणे दरवाजे पूर्ण बंद झाल्याशिवाय ट्रेन सुरू होत नाही. AC डबे सर्व डबे वातानुकूल AC असून पुढील स्टेशनची माहिती देणाऱ्या यंत्र डब्यामध्ये बसवलेले आहेत. तर ही खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती, जे 20 जानेवारीला हायड्रोजन ट्रेन जे भारतामध्ये सुरू होणार आहे त्याबद्दल महत्त्वाची माहिती. ही माहिती तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ खूप महत्त्वाची माहिती आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल माहितीवर प्रश्न असू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी एक क्वेश्चन ऑफ द डे नेहमी देतो. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, कोणत्या दूरसंचार कंपनीनं संपूर्ण भारतात विवो वायफाय व्हॉइस ओव्हर वायफाय सेवा सुरू केलेली आहे? तर तुमचा ऑप्शन आहे, ऑप्शन 1 जिओ, ऑप्शन दुसरा आहे एअरटेल,
ऑप्शन तिसरा आहे तुमच्या BSNL आणि चौथा ऑप्शन आहे VI. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा विद्यार्थी मित्रांनो. जर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर आपली सिरीज नेहमी फॉलो करत असतील त्यांना याचं उत्तर तर हमखास येईल. पण ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाही आहे त्यांना पण ट्राय करा आणि याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर ही चालू घडामोडीचे प्रश्नाची सिरीज सुरू केलेली आहे. ही सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.